कडे उपवर्गीकरण लागू करण्यासंदर्भामध्ये आज बीड शहरामध्ये मातंग समाजाचा हा महामोर्चा निघालेला होता आणि याच मोर्चामधून आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ आडागळे गेवराई तालुक्यामधले हे रहिवासी आहेत. ते आज आपल्या सोबत आहेत. काय सांगताल, आज जो मोर्चा निघालेला आहे मातंग समाजाचा, हा मोठा एल्गार मोर्चासारखा मोर्चा निघालेला आहे. सर सर्वप्रथम जय लवजी. जे मातंग समाजाने आजच्या मोर्चाला जे प्रतिसाद दिला तो खरोखरच मन भरून आलं सर. या अगोदर भूतन भविष्य मोर्चा घाडा नव्हता आपल्या समाजाचा आणि सर्व अशिक्षित समाज सुशिक्षित समाज असताना सुद्धा मोर्चा एकदम यशस्वीरित्या पार पाडला. या मोर्चासाठी आपले विनोद दादा हातागळे आणि गेवराईचे आपले आनंद दादा सुतार आणि विजय चांदणे यांनी भरपूर परिश्रम घेतलं. खेड्यापाड्याला जाऊन भेटी दिल्या, सगळ्या लोकांना जागृत केलं. आम्ही पण समजा फिरलो त्यांच्या संग एक महिनाभर आणि त्यामुळं 8 ते 10 हजार लोक इथं संख्या उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वप्रथम मातंग समाजाचं माझ्या वतीने मी त्यांचे म्हणजे आभार मानतो सर. आज या मोर्चाच्या माध्यमातून तुम्ही शासनाकडे काय मागणी केलेली आहे? मी शासनाला एवढंच म्हणतोय की तुम्ही सांगा सर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी घटनेतच केलं किंवा समजा आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हायला पाहिजे समजा काही कारणतानी, आणि त्याला केंद्र शासन सोडा राज्य शासन सोडा, त्यांना सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिला आपल्याला की आरक्षण हे लागू करा. मग सुप्रीम कोर्टाने जर म्हणल्याच्या नंतर बाकीचाच काय विषय सर, ते होणार नाही ना. आरक्षण रद्द करा म्हणून देखील काही मोर्चे काढले जात आहेत. त्याला काही अर्थ नाही सर, त्याला अर्थच नाही. आपले मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी पुन्हा एक 2-4 दिवसापूर्वी सांगितलेलं की माझा पण पाठिंबा आहे आणि केंद्राचा पाठिंबा, राज्याचा पाठिंबा, सुप्रीम कोर्ट बी म्हणते करायचं. बाकीचं काय असं चिल्लर लोक बोलतच असतात, त्याला काय. जो आजचा मोर्चा झालाय, अंदाजे किती लोक या मोर्चामध्ये आले असतील? सर आता सरासरी माझ्या अंदाजे एक 10-11 हजार लोक आले होते आणि पहिला मोर्चा होता सर. बर, ह्याच्यामध्ये आता जे या मोर्चामध्ये आजचे मातंग समाजाचे जे लोक होते, त्या कुठले लोक होते? बीड शहरामधलेच होते, जिल्ह्यामधले होते, तालुक्यातले कसे या ठिकाणी जे लोक आलेले होते? आपल्या जिल्ह्यातले लोक आलते आणि जिल्ह्यातले भरपूर नव्हते आले समजा. जेवढ्याला माहित झाले तर प्रत्येक तालुक्यातून समजा प्रमाणात लोक आलते. आणि जर समजा असंख्य लोक जर आले असते तर सर बीड मध्ये लई मोठी दाटी झाली असते हो. आणि आपले सामाजिक कार्यकर्ते समजा विष्णू भाऊ, पुन्हा अविनाश बागवे साहेब, आनंद दादा सुतार, विजय चांदणे, विनोद हातागळे, असं समजा सगळ्या लोकांनी हे केलं. राजेशजी घोडे साहेब यांचं बी मोलाचं मार्गदर्शन झालं समाजा. व समाज इतका खुश झाला आजच्या मोर्चाला. मी तर म्हणतो जर दुसरा मोर्चा काढा तर इतका फास्ट मोर्चा होईल ना सर, तर बघायचीच गरज नाही. तुम्हाला वाटतं का दुसरा मोर्चा काढण्याची अशी वेळ येईल असं वाटतं का तुम्हाला? जर शासनाने आम्हाला आरक्षणाचं उपवर्गीकरण मध्ये जर नाही केलं तर सर बीडच काय आम्ही मुंबईला धडकू, मुंबईमध्ये मोर्चा काढू, इतक्या मोठ्या संख्येने काढू. तुम्हाला काय वाटतं, शासन हे उपवर्गीकरण लवकरात लवकर लागू करेल या नाही? त्यांना करावंच लागेल, कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय हो सर, त्याच्यामुळे त्यांना करावंच लागेल ना, करावंच लागेल त्यांना. आज या मोर्चाच्या माध्यमातून तुम्ही काय काय मागण्या मांडल्या आणि कशा प्रकारे मागण्या? माझं काय म्हणणं आहे सर, एकतर जे समजा समाज पुढे गेला तर गेला, त्याचा विषय वेगळा राहिला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी घटनेतच लिहून खुलतं किंवा जर एखादा समाज आपला एखादा मोठा भाऊ जर झाला तर दुसऱ्या भावाला उपवर्गीकरण अबकडे करून त्यांना हे करायला पाहिजे समजा. तर तसं जर समजा सुप्रीम कोर्टच म्हणत असलं तर मग बाकीचा काय विषय. आणि आमची तर मागणी ठामच आहे. तुम्हाला वाटतंय शासन लागू करणार आहे? ते नाही केलं तर आम्ही मुंबईला कूच करू साहेब. पाऊस असू द्या, पाणी असू द्या, इथून पुढे पावसाच्या दिवसात, वारे कवऱ्याच्या दिवसात, तरी मी माझ्या समाज घेऊन मुंबईला मी धडकन. आजचा जो मोर्चा होता, या मोर्चामध्ये कोण कोण सहभागी होते? मातंग समाजच होता का अनेक समाज देखील या मोर्चामध्ये सहभागी होते? आता सर टोटल आजचा जे मोर्चा आहे का, तर माझ्या हिशोबाने समजा मातंग समाजाचे लोक होते 100%. 100%. ओके सर. याला या मोर्चाला सपोर्ट कोणाकोणाचा होता? या मोर्चाला सपोर्ट म्हणजे जे समजा कार्यकर्ते आहेत आमचे समजा छोटे, म्हणजे आता नवीन झालेत बीडचे कार्यकर्ते, विनोद दादा हातागळे, आनंद दादा सुतार आणि विजयजी चांदणे साहेब प्रयत्न केले, यांनी खूप प्रयत्न केले. आम्हाला सुद्धा घेऊन फिरले ते गावगाव. आम्ही चटणी भाकर खाऊन सगळ्या समाजाला सांगून समाज जमला सर. कुठंतरी आपला मातंग समाज आता एकत्र आजच्या मोर्चातून दिसतोय, कुठंतरी एकत्र असं चित्र दिसतंय सर. मी इतका खुश आणि इतका आनंदी झालोय
की माझ्या जिंदगीत पहिला दिवस आहे की आज माझा मातंग समाज एकजुटीने वज्रमुठ धरली मातंग समाजाने आज बीड जिल्ह्यात तरी दाखवून दिले महाराष्ट्राला. आणि वरच्या लेवल तर आम्ही जे गोरके साहेब आमदार आहेत. आणि आमदार साहेबाचा बी असा विषय की सगळं सोडून फक्त त्यांनी आमच्या समाजासाठी इतके खूप प्रयत्न केलेत आम्ही जी गोरके साहेबांनी तिथे जोडत आज- नाही आणि ते करूनच घेणार. आज या ठिकाणी आम्ही जी गोरके साहेब येणार होते, काय आलते का ते? सर त्यांची सीएम सोबत मीटिंग होती त्यामुळे ते आले नाहीत. पण त्यांचे प्रतिनिधी आलते, आनंददादा सुतार आलते, काही कार्यकर्ते आलते. आता समजा मोठ्या लेवलचे माणसं आता त्यांच्यावर टीका टिप्पणी इतर समाजाकडून होती, पण त्याला आम्ही घाबरत नाहीत. आम्ही जशा तसं उत्तर देऊ साहेब. आमच्या समाजाच्या नेतृत्वाला जर धक्का लागला तर आम्ही बी शांत बसणार नाही सर. शासनाला काय संदेश असणार आहे तुमचा? शासनाला आमची एवढीच विनंती की जे सुप्रीम कोर्टाचा निर्णय जे अबकड आरक्षण उपवर्गीकरण करायचंय तर त्यांनी शासनाने तात्काळ करावा. मातंग समाजाची तळमळीची एक विनंती की मातंग समाजाचा आनंद त्यांनी बघू नये. जर मातंग समाज कसा आहे मग तुम्हाला तर माहिती आहे. मी एक मातंग समाजाचा सामाजिक कार्यकर्ता रामभाऊ आडगळे शिरजदेवी गेवरा तालुका रात्री सर मी बीड जिल्हा आहे माझा. आता बीड जिल्ह्याचं नाव तर सगळ्याला माहिती आहे.